सर्जा राहिला की आम्हाला आम्ही जग जिंकलेगत होतं. आणि दादा मगाशी तुम्ही एक माथ्यावरती पप्पी घेतली सर्जाची. त्याची प्रत्येक मैदानात फायनलला गुलालात राहिला की पप्पी असते माझी. आणि डोळ्यातून अश्रू काय सर्व काय सांगून जातात की हा गुलाल किती महत्वाचा आहे. गुलाल प्रत्येकच महत्वाचा असतो, पण एक प्रकारे आनंदाचे अश्रू आहेत. त्यांना बरेच दिवस गुलाल नव्हता. त्यांनी सांगितलं मी नियोजन करतो, तिथनं तुम्ही त्यांचं गुलाल चालू झाला. तिथं अभिजित भाईला त्या दिवशी पायरा मॅच करून दिला होता, 2-3 आठवडे मॅच करून दिले. त्यांना म्हणलं कसं आहे तुम्ही आज 61 लाख दिलं, म्हणजे तुम्ही चिचूक दिलं नाही तर तुमचं बी नाव पुढे निघावं या हिशोबाने त्यांचं मी नियोजन करून देते. आणि त्याचबरोबर केसरी बाकासूर या दोघांच्या गळ्यात सर्जा पळाला की कायम गुलाला राहतो. 100% आता झालंच ना, देवाने दाखवले देवाच्या गाड्यात पडल्यापासून किती गुलाल. एक नंबर खेळता त्याच्यावर काय डोळ्यात पाणी येतं. बोला बोला भावना व्यक्त करा तुमची. काय सर्जा राहिला की आम्हाला आम्ही जग जिंकलेगत होतं. आणि दादा मगाशी तुम्ही एक माथ्यावरती पप्पी घेतली सर्जाची. त्याची प्रत्येक मैदानात फायनलला गुलालात राहिला की पप्पी असते माझी. आणि डोळ्यातून अश्रू काय सर्व काय सांगून जातात की हा गुलाल किती महत्वाचा आहे. गुलाल प्रत्येकच महत्वाचा असतो, पण शेवट कंटिन्यू गुलालात राहणं तिलाही महत्वाचं आहे सर्जासाठी तरी. त्यामुळं आणि महत्व तर गुलालाचं 100%च आहे सगळ्याला. आदत बी टॉप पळतोय. आज सर्जाभर पळणं म्हणजे आदतचं आम्ही आदतला शक्यतो नव्हतो काढणार, पण त्या माणसांच्या शब्दावर आपण काढला आदत. पण आज आदतने बी त्या चांगलं दाखवलं सर्जाभर पळून. अभिजित भैया तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला लेकराप्रमाणे जपताय, जे म्हणतात ना आपलं लेकरू कुठेतरी क्षेत्रामध्ये चांगलं नाव करते, तेव्हा बापाच्या चेहऱ्यावरती लगेच हसू उमटतं आणि एक अभिमान वाटतो. तसा अभिमान तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय आता. 100% असणार ना. आज काय बोलाय त्यासाठी मला शब्दच नाहीत. विजयामध्ये नेहमीच डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि मागचा जो काळ आठवला की खूप सुन्न होतं. म्हणजे काय सांगाल. कारण ते मी 1.5-2 महिने त्रासात काढलेत. काय काढले ती फक्त मला शंभूलाच माहीत असतं. त्यामुळे आता तरी वाटणारच ना 100%. ते दिवस आठवतात का पहिलवान ज्यावेळेस आता कंटिन्युअस गुलालात राहतोय, पण मध्यंतरीचा काळ गेला. सर्वांना माहिती आहे एक 2 ते 2 महिने 1-2 महिने गुलाल नव्हता. त्यावेळेस बरेचसे तुम्ही कष्ट घेतले, परिश्रम घेतले आणि त्या संघर्षातून काळ होता ना तो आठवला तरी अंगाव काटा येतो. आणि त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येतं सर्जाने गुलाल घेतला. कारण आम्ही कित्येकाला फोन केले पायऱ्यासाठी, पहिरे झालेले नसताना सुद्धा माणसं आम्हाला पहिरे झाले म्हणलं. पण असं त्या परमेश्वरावर बघणारा तो देवाचाच अवतार आहे, त्याला बी माहिती तो काय. विठ्ठल नानांविषयी काय सांगाल. आज अप्रतिम गाडी चालवली नानांनी. विठ्ठल नानांचं तर काय सांगेल तेवढं सांगितलंय मी. मागे सुद्धा मैदानात सातेवाडीच्या विठ्ठल नाना म्हणजे ड्रायव्हिंग क्षेत्रातले ग्रेट माणूस आहे. विठ्ठल नानाबद्दल काय सांगू. आज नियोजन पण जबरदस्त झालं, ड्रायव्हिंग पण खतरनाक होतं म्हणावं लागेल. काय सांगाल नियोजन कसं झालं. नियोजन आपलं झालं होतं, नानांनीच केलं होतं नियोजन. त्यांनाच फोन आला होता. तुम्हाला वाटत असलं तर घाला, काय अडचण. आणि विशेष म्हणजे सोन्या 50-50 केसरी आदत मैदानात राहिलाय, ज्याला बिंदोडचा बेताज भाषा म्हणलं जातं. अनेक बैलांचा तो म्हणजे आता जी टॉपला पळतात त्यांचा गुरु आहे मोठा सोन्या 50. त्याच्याविषयी काय सांगा. सोन्या आता त्याच्या काळात तो बादशाच होता. त्यामुळे सोन्याबद्दल काय बोलायचं. जे म्हणजे आहेत 500 त्याचे 500च राहणार आहेत ते. त्यांनी जे त्यांचं नाव इतिहासात लिहिलंय, सोन्या 50-50 झालं, बादल झाला, सुलतान झाला. यांनी त्यांची जी नावं लिहिलेली ती इतिहासात, ती तर इतिहासात राहणारच आहेत. काय ते बैल टॉपच आहेत, टॉपच राहणार. आजचं मैदानच्या पद्धतीने आयोजित केलं, तुम्हाला वाटलं होतं की एवढा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर भेटेल. नव्हतं वाटलं, आदत होतं त्यामुळं. पण खूप मोठं मैदान भरलंय की त्या मैदानाला वापस ना एवढं मोठं मैदान आहे. त्या पद्धतीने त्या बैलगाडी मालकांच्या बैलांना कर्तृत्व गाजवलं, त्या पद्धतीनं एक मोठा त्यांना सन्मान मिळून दिला बैल मालकांना. त्या बैल मालकांनी त्याच पद्धतीने त्या बैलांची नावं पुढे राहावी, त्याच पद्धतीचं मैदान पार पाडलं. 100% पाडलं. एकदम व्यवस्थित मैदान आहे. फाट्या सुद्धा चांगल्यात पळाय, नियोजन एकदम टॉप आहे. आणि आमचे मित्र आहेत राहुल गोरे, हे आमचे फार घनिष्ठ मैत्री आहे.
त्यांनी टॉपच नियोजन केलं. अभिजित भैया, ज्यावेळेस सर्जा गुलाल घेतो एक वेळेवरती चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान तुमच्या दिसतं, त्याविषयी काय सांगाल? आणि जे घरातल्या माऊली आहेत त्यांचं कसं मार्गदर्शन असते आणि आशीर्वाद कसा असतो? आज माझी सर्जा गुलालात राहण्यासाठी तालुक्यातनं जेवढे बैलगाडी मालक आहेत फलटण तालुक्यातले ते सुद्धा जटून होते माझ्यावर. त्यांना सुद्धा सर्जा त्यांचाच वाटतो ह्याचा मला लय मोठा अभिमान आहे. त्या सगळ्या चालक मालक कोण ड्रायव्हर असतील तालुक्यातले त्यांना माझ्या सर्जावर त्यांचा एवढा जीव आहे, त्यातच मी त्यांचे बी आभार आहे खूप. आणि असंच सर्जावर त्यांचं प्रेम राहू द्या एवढंच मला म्हणायचं आहे. माझ्या फलटणकर सुद्धा पूर्ण बरीच लोक आले तिथं, 2-4 गाड्या आल्यात सर्जासाठी खास, म्हणजे सगळी येतात जटून पोरं. आज म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या तालुक्याचा उल्लेख केला, तिथल्या स्थानिक बैलगाडी मालकांचा उल्लेख केला. एक म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा म्हणजे फार मोठं पाठबळ मिळते का भागात? 100% मिळतंय. माझ्या तालुक्यातनं तर मिळतंयच, पण मला बैलगाडी क्षेत्रातनं सुद्धा जेवढे गाडाच्या मालक चालक आहेत त्यांचं सुद्धा मिळतं. कारण आपला स्वभाव आहे साधा सरळ मार्गी, त्यामुळे माणसांना आवडत असेल कदाचित आणि सर्जामुळे सुद्धा मला मिळत असेल. तालीम योग्य झाली म्हणावं लागेल सर्जाची. तालीम योग्य झाली आहे. आमच्या मागं आमचे राहुल दादा आहेत, राहुलबाई आहेत, शुभम दादा आहेत, ही सगळे असतात मार्गदर्शनला. थोडं काय चुकलं बरीचशी मंडळी आहेत आमची ते असतात. मथुर तर काय मथुरविषयी मथुर भाऊचं, त्यामुळे मथुरचा काय विषय घ्यायचा नाही. आणि मथुर आणि त्याचबरोबर शमिंद केसरी बाकासूर या दोघांच्या गळ्यात सर्जा पळाला की कायम गुलाला राहतो. 100% आता झालंय ना, देवाने दाखवले, देवाच्या गाड्यात पडल्यापासून किती गुलाल. त्याच पद्धतीने म्हणजे त्याच पद्धतीने फीडबॅक पण देते. 100% देतो आणि सगळ्यांपर्यंत मला पोहोचवतात हे त्यांच्याबद्दल मी आभार आहे सगळ्यांचं. धन्यवाद.